समवेत आपण इथे जोडले जाणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू खारीक सर, तुमचंही खूप मोलाचं सहकार्य लाभत आहे या चेस्कासाठी. आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवली चव्हाण राज्य चषक 2025 15 वर्षानंतर आपल्याला आलेला भेटेल ही पहिली पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये अतिशय सुंदर दमदार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हे नियोजन आणि आयोजन सन्माननीय नामदेवजी हरणे सर आणि त्यांच्या समवेत आमचे असोसिएशनचे अध्यक्ष नितीनजी चौधरी सरांच्या माध्यमातून आणि पूर्ण त्यांची टीम आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं दर्जाचं नियोजन मुख्यमंचावरती पाहिलं नुकतंच शुभ आगमन होताना पाहायला मिळतं आहे. सन्माननीय दिनेशजी ठाकरे साहेब, तुमचाही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगली जाते. एका बाजूने पाहायला गेलं पष्टेपाडा बी संघ, तर एका बाजूने पाहायला गेलं आपल्याला सतीश मूर्ती गुंडे टीम. या दोन्ही संघांमध्ये रंगली जाईल मॅच. आजच्या दिवसातली शेवटची आणि अंतिम मॅच फर्स्ट राऊंडची. तर मुख्य मंचावरती आपण सन्मानित करत आहोत सन्माननीय दिनेशजी ठाकरे सरांना. खूप मोलाचं योगदान, चापेवाडीचा एक आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणार सन्माननीय दिनेशजी ठाकरे सर. त्यानंतर आपल्या मुख्य मंचावरती योगेशजी पाटेकर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही आपण यथोचित मान सन्मान करूया या मुख्य मंचावरती. ओहो, मैदानाच्या आतमध्ये यश बसले वासंग नावाचं वादळ पहिल्या चेंडूपासून झाले सुरुवात आणि त्या चेंडूवरती मात्र फेकून दिलाय यश पष्टेच्या माध्यमातून येतोय चौकार. आणि आपल्या मुख्यमंचावरती योगेशजी पाटेकर सरांचा यथोचित मान सन्मान या मुख्यमंचावरती करत आहोत. खूप खूप धन्यवाद योगेशजी पाटेकर साहेब, आपण सुद्धा या चषकाला भेट देण्यासाठी इथे उपस्थित झाला. तुमचंही गोड गोड कौतुक आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू महेशने टाकला. महेश हारडवरती मात्र एक मोठा फटका पाहायला मिळाला यश पष्टेच्या फलंदाजीच्या माधनं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन नाही. चेंडू मात्र सरळ स्वतःच्या शरीरावरती आदळलेला पाहायला मिळाला आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. पुन्हा एकदा जाऊ आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी, फांगलुशी गावाचे एक सन्माननीय अतिशय एक उत्कृष्ट सरपंच साहेब किरणजी पानारे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. प्रमोदजी पठारे साहेब सुद्धा इथे उपस्थित. प्रमोदजी पठारे साहेब, आपला मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती खेळत होतं. मी सन्माननीय आमच्या या गावाची गोड व्यक्ती बनीशभाई लोखंडे यांच्या शुभाचे आपला मान सन्मान केला जातो, तो आपण स्वीकारायचा आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या चषकामध्ये आलात आणि वेळात वेळ काढून तुम्ही या चषकामध्ये उपस्थिती दाखवली. तुमचंही गोड गोड कौतुक आहे, सहर्ष स्वागत आहे, अभिनंदन आहे. असं सहकार्य असू द्या आमच्या या चषकामध्ये. त्यानंतर अजूनही एक व्यक्ती त्यांच्या जोडलेले समावित असलेले साहेब, पुन्हा एकदा विनंती करेल की बनेशभाई लोखंडे या सरांना की आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करायचे. गोड व्यक्ती या आपल्या मुख्य मंचाला लाभल्या जातात. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आज दिवस क्रमांक दुसरा आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये पाहुण्यांची मोठ्या संख्येने इथे मांदियाळी होताना पाहायला मिळते. गोड कौतुक त्यांचं केलं जात आहे, सहकार्य त्यांचं चांगलं लाभलं जातं. तर जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगली जाते. एका बाजूने महेश गोलंदाजी करतोय, तर एका बाजूने जर पाहायला गेलं तर एश नावाचं वादळ इथं मैदानाच्या आतमध्ये अहंकार माजवतोय. परंतु पाहायला गेलं तर हा चेंडू डॉट आलाय आणि डॉटच्या साईडने धावसंख्या जागीच थांबलेली पाहायला मिळते. धावसंख्या सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 9 धावा फलकावरती पाहायला मिळतात. महेश हारड गोलंदाजीवर सज्ज होत आहे. सतीश मूर्ती गुंडे संघाच्या माध्यमातून पहिली ओव्हर सर्कलची ओव्हर, पिवनची ओव्हर, हाणामारीची ओव्हर. इथे फटका चांगला आहे. चेंडू लॉंग ऑनला क्षेत्रक्षक आहे तिथे चेंडूवरती येथील जयवंत आले होते. जयवंतच्या माध्यमातून जर पाहायला लागलं तर या चेंडूवरती एक धाव मिळाली आणि या एक धावीने धावसंख्या फलकावरती एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा. यश पठ्ठेचा जर विचार केला तर गेल्या DPL मध्ये म्हणजे जोखम प्रीमियर लीग जी लीग झाली होती ना, त्या लीगमध्ये या फलंदाजांना अहंकार माजवला होता. अक्षरशः सर्व गोलंदाजांना रडावं लागलं होतं. अशी फलंदाजी या फलंदाजांना केली होती. परंतु आज कशा प्रकारे फलंदाजी करेल ते सुद्धा तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे. कारण पहिल्या चेंडूवरती त्याने ठोकला होता चौकार, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा ठोकला होता चौकार, त्यानंतर सिंगल मिळाली आणि स्ट्राईकमध्ये थोडासा बदल झाला आणि बघता पहिली ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10च्या घरामध्ये जोडली जाते. स्ट्राईकवरती जर पाहायला गेलं तर फलंदाज आपण पाहू शकाल
दीपक. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज हेमंत राऊतच्या माध्यमातून गोलंदाजी केली आहे. स्वतःची पहिली आणि टीमची मात्र दुसरी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळतील हेमंत राऊत, संघाचे कर्णधार, एक कूल कॅप्टन, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. हेमंतसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. हॅट्रिकसाठी प्रमोदजी पठारे सरांच्या माध्यमातून 1,001 रुपयाचा प्राइज दिला जाणार आहे. 3 विकेट जर हेमंत राऊतने घेतल्या तर सन्माननीय प्रमोदजी पठारे सर यांच्या माध्यमातून 1,001 रुपयाचा प्राइज आलेला आहे. तर स्ट्राईकवरती फलंदाज जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. हेमंत वारंवार मात्र इथे बीट होताना पाहायला मिळतात. जवळजवळ 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट पाहायला मिळाले. गोलंदाज हेमंत राऊतच्या माध्यमातून सुंदर अशी गोलंदाजी राहिली. स्वतः कर्णधार आहेत संघाची, त्याच्यावरती पूर्णपणे मोठी जबाबदारी ती मात्र नेहमीच ते पार पाडत असतात. कारण मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर अति सुंदर मागच्या वीकमध्ये त्यांनी खेळी दाखवली. आपल्या संघ क्वालिफायर ठरला होता. तिथे मात्र चेंडू जर पाहिलं आडव्या बॅटनं टोकलाय, मिड विकेट झोनच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळाल्या 6 धावा. नो बॉल. हा चेंडू आलाय नो आणि नोच्या रूपामध्ये इथे षटकार प्राप्त झाला. एकूण टोटल 7 धावा फलकावरती जोडल्या तर हेमंत राऊतकडनं खराब चेंडू पाहायला मिळाला. त्या खराब चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा उचलला दीपकच्या माध्यमातून. दीपक बघूया पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. फ्री चान्स आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारची धाव नाही. इथे सुंदर गोलंदाजी कमबॅक राहिलं हेमंत राऊतच्या माध्यमातून. इथे थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय हेमंत राऊतच्या माध्यमातून. परंतु नक्कीच गोलंदाजी जर पाहायला गेलं तर हेमंत राऊतकडे अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी आहे. परंतु इथे एक खराब चेंडू टाकला, त्याचा पुरेपूर फायदा उचलला दीपक या फलंदाजांना. त्यानंतर फ्रीचा चेंडू होता, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या जागीच थांबलेली पाहायला मिळते. सध्याच्या घडल्या 17 धावा फलकावरती. दुसरी ओव्हर अजूनही प्रगतीपथावर गोलंदाज हेमंत राऊतच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. स्ट्राईकवरती आपण पाहतोय दीपक. पष्टेपाडा बी संघाच्या माध्यमातून ओपनिंगची जोडी जर पाहायला गेलं तर एका बाजूने एस वस्टे सर तर एका बाजूने दीपक सर अशी फलंदाजी करण्यासाठी एक चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होतोय. हेमंत राऊत पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईकवरती दीपक फलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, पाईनला खेळला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू मात्र येताना पाहायला मिळेल. चेंडू अडवण्यात यश आलं, तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला, फेकी झाला, तो परत एक सिंगल. या एक सिंगलने धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 18 धावा. आता एक यश पष्टे नावाचं वादळ पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येताना पाहायला मिळत आहे. एक हार्ड हिटर फलंदाज, एक मोठे पटके खेळण्यासाठी अतिशय माहीर असलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला तर काशनाथ पष्टे दादांचा सुपुत्र जर पाहिलं तर अतिशय सुंदर खेळी करण्याचं यशस्वी ठरलेलं आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा फटका बसलाय, हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आखी चेंडूवरती जाऊ शकतील का नाही, परंतु हवेचा वाऱ्याचा प्रहार जास्त होता, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडू मात्र टप्प्यावरती कव्हर केला. इथे बघता बघता 2 धावा सहज प्राप्त झाल्या पष्टेपाडा बी संघाला. आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती 20 धावा फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. चांगली साझेदारी, चांगली पार्टनरशिप रचली जाते दोन्ही फलंदाजामध्ये. दीपक आणि यश पष्टे या दोन्ही फलंदाजामध्ये अतिशय सुंदर खेळी खेळली जाते. दुसरी ओव्हर अजूनही प्रगतीपथावर आहे. गोलंदाज हेमंत राऊतच्या माध्यमातून दुसरी ओव्हर इथे समाप्त होताना पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती टोटल पाहिली तर 20 धावा. 2 ओव्हरची सरासरी काढली तर आतापर्यंत पष्टेपाडा संघाने जमवलेत 20 धावा. एकूण प्रति ओव्हरमध्ये 10ची सरासरी आतापर्यंत गाठलेली पाहायला मिळते. अजूनही उर्वरित 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, म्हणजेच 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर ते 18 चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. महेश हरड स्वतःची दुसरी आणि टीमची मात्र तिसरी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळतील महेश हरड. तर बघूया महेश हरडकडे एक चांगली गोलंदाजी आहे. आज जर पाहायला गेलं तर त्याच्या गोलंदाजीवरती विकेट तर मिळाली नाही, परंतु धावसंख्येला गती देण्यास सुद्धा तिथे थांबवलं गेलं त्या गोलंदाजांना. पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्राईकवरती फलंदाज दीपक, नॉन स्ट्राईकवरती यश पष्टे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते.
शेवटची आणि अंतिम मॅच आजच्या पोस्ट राऊंडची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूने पस्टेपाडा तर एका बाजूने आपण गुंडे टीमला पाहतोय. 20 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 20 धावा बनवली आहेत. अजूनही उरलेले 18 चेंडू शिल्लक. चला टाइमपास करायचा, वेळेचं बंधन ठेवा, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. महेश पुन्हा चेंडू घेऊन जाईल दीपकसाठी. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. हा चेंडू डॉट आलाय. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू महेश हारडच्या माध्यमातून फेकला गेला, तिथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळेल. महेश पुन्हा एकदा हा चेंडू डॉट पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. धावसंख्येला मात्र जागीच थांबवलं जात आहे 20च्या घरामध्ये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये इथे चांगली फटकेबाजी पाहायला मिळत होती दीपक आणि यश फस्टेच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र महेश आता दुसरी ओव्हर नव्हे तर तिसरी ओव्हर घेऊन आलाय आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर पूर्णपणे थांबवण्याचं कार्य सध्याच्याकडे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 20 धावींवरती थांबवलोय. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट पाहायला मिळाले आहेत. महेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतं. स्ट्राईकवरती फलंदाज दीपक, त्याच्या बॅटमध्ये नक्कीच आपण षटकार पाहिला होता. परंतु इथून पुढे महेश पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 चेंडू त्याच्या बॅटमध्ये डॉट, सॉरी गोलंदाजीमध्ये डॉट पाहायला मिळालेत. हो आता मात्र पाईनला फिरवला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु त्याच्या आवाख्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. इथे बाउंड्रीच्या बाहेर येतील. या चेंडूवरती 4 धावा दीपकच्या बॅटमध्ये शेवटच्या आणि अंतिम फटक्यात पाहायला मिळतील. 4 धावा, 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते आहे 24 धावा. डोळका मासुसी यांच्या टीमला सूचना आहेत की सर्वांनी आपण आजच्या दिवसामध्ये जसा वेळेवरती आला तसं उद्याना सुद्धा आपण वेळेवरती यायचं, ही महत्त्वाची सूचना आयोजकांच्या माध्यमातून. त्या सूचनेचं पालन आपण करायचं. सर्व टीम आज ऑनलाईन जोडल्या असतील याच्यामध्ये शंका नाही आहे. तर नक्कीच सर्वांना विनंती आहे की उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. महेश पुन्हा ते चेंडू घेऊन जाईल. फुटबॉल चेंडू होता तिथे मात्र प्रॉपर कनेक्शन नाही. चेंडू मात्र मिडॉपला येतो. मिडॉपला मात्र जेडी आले, चेंडू अडवलाय. पाहता पाहता या चेंडूवरती जर पाहिलं तर एक सिंगल मिळाली आणि एका सिंगलवरती समाधान मानावं लागेल. एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. बिनगडीबाद 25 धावा. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना गोलंदाज महेशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते आहे परंतु इथे थांबवलं जात आहे. यश स्ट्राईकवरती यश पाहायला मिळतील. फुटबॉल चेंडू होता, प्रॉपर कनेक्शन आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जेडी होती त्याच्या डोक्यावरनं फ्लाय चेंडू झाला. तिथे क्षेत्ररक्षक जयवंत आले, चेंडू अडवला, फेकी झाला. तो परत एक सिंगल मिळाली आणि एका सिंगलवरती समाधान मानावं लागेल. जवळ जर पाहायला गेलं तर तिसरी ओव्हर सुद्धा इथे समाप्त होताना पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26च्या घरामध्ये. आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ झालेला आहे. 18 चेंडूमध्ये बनल्या 26 धावा. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये बघूया किती मोठं टार्गेट उभा केलं जाईल ते मात्र पाहायचं आहे पष्टेबडा बी संघाच्या माध्यमातून. पहिल्या इनिंगचे जर पाहिलं तर 3 ओव्हर समाप्त झालेले आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जोडले आतापर्यंत 26 धावा. ओपनिंगची जोडी अजूनही मैदानात एकही विकेट घेतली नाही. जवळजवळ सतीश मूर्ती गुंडे टीमनं
विकेटच्या तलाशीमध्ये सर्व गोलंदाज सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 ओव्हरला फिल्डिंग सजवून घ्या, विलंब लावू नका. सतीश मूर्ती गुंडे टीम लवकरात लवकर वेळेचं बंधन ठेवणं महत्त्वाचं आहे. यानंतर आपल्याला ही मॅच संपल्यानंतर थोडासा ब्रेक दिला जाईल, त्यानंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होणार आहे. 10-15 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. ही मॅच संपल्यानंतर पहिली इनिंग अजून चालू आहे, अजून एक इनिंग संपायची आहे. तर पहिली इनिंग अजूनही चालू आहे. 18 चेंडूचा खेळ झालेला आहे, अजून उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्या 12 चेंडूंमध्ये बघूया किती मोठा टार्गेट दिला जाईल. समोर सतीश मूर्ती गुंडे टीम एक नामांकित अशी टीम, एक चांगली चॅम्पियन टीम. या संघाच्या दृष्टीनं मात्र चांगली मॅच रंगवली पाहायला मिळते. पष्टेपाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये बनल्या 26 धावा, अजून उरलेले 2 ओव्हर शिल्लक आहेत. त्या 2 ओव्हर कशा प्रकारे टाकल्या जाते. सतीश मूर्ती गुंडे संघाच्या माध्यमातून गोलंदाज आलाय आकाश. तर बघूया आकाशच्या माध्यमातून गोलंदाजी स्ट्राईकवरती जर पाहिलं तर एज फस्टे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एज फस्टेने मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये मोठी पटके खेळली होती, मात्र पूर्णपणे थांबवलं गेलंय गोलंदाजाने. इथून पुढे आकाशवरती प्रहार केले जातील का पाहायचं आहे. शेवटच्या अंतिम 12 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज आकाश. पहिल्या चेंडूवरती प्रहार, हवेमध्ये चेंडू बराच वेळ क्षेत्ररक्षक जीडी चेंडूवरती येतील. चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न, त्याच्या चेंडूवरती चेंडू मात्र हातामध्ये पडला, परंतु पुन्हा एकदा उडाला. दुसऱ्या अट्ट्यामध्ये प्रयत्न करायचा होता परंतु पोहोचू शकले नाही. इथे धरणीला दान झाला, चेंडू जीवदान मात्र मिळालं फलंदाज यशला. आणि या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती एकूण टोटल 28 धावांचं समीकरण आतापर्यंत जोडलेलं पाहायला मिळतंय. नक्कीच मोठी धावसंख्या जमा करण्याचा प्रयत्न होतोय पष्टेपाडा बी संघाकडनं. मागच्या वीकमध्ये पाहायला गेलं तर या फलंदाजांना जवळजवळ फक्त आणि फक्त 14 चेंडूमध्ये 58 धावा बनवल्या होत्या यश फस्टेनं. हुंबाच्या पाडा या गावावरती या चषकामध्ये आज त्याची खेळी थोडीशी शांत पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू जरा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ एसटीवरती नव्हे तर स्वतःच्या शरीरावरती आदळलाय आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या मात्र जागीच थांबलेली पाहायला मिळेल 28च्या घरामध्ये. 28 धावा अजूनही धाव फलकावरती. आकाश मात्र इथे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटावरतीने बॉलचा संपर्कच होताना पाहायला मिळत नाही. मात्र वारंवार मोठे पटके खेळण्याचे प्रयत्न करतोय यश, परंतु त्याच्या बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळतं. टायमिंग त्याला जुळवता येत नाही, प्रॉपर कनेक्शन करता येत नाही. चेंडू पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, सुंदर कमबॅक. आपल्याकडे चेंडू आता बाईडला उडवला, क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. चेंडू अडवलाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू फेकी होईपर्यंत इथे सुखरूपपणे दुसरी धाव सुद्धा इथे पाहायला मिळते. या 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली जाईल. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. यश पुन्हा एकदा सज्ज होताना स्ट्राईकवरती. आपल्याकडे चेंडू पुन्हा एकदा फटका बसलाय. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि झेल मात्र सुंदर कॅरी केल्याने पहिला गडी बाद होताना पाहिलं. पष्टेपाडा बी संघाचा एक हुकमी एका मैदानाच्या बाहेर जाताना पाहिलं. 4थ्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकाल आकाशच्या गोलंदाजीवरती बाद झालाय यश. आकाश पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज होताना पाहिलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तुषार. आपल्याकडे चेंडू मात्र लॉंगॉनला केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे जयवंत. चेंडू अडवलाय, फेकी झाला. एक सिंगल मिळाली. तिथे क्षेत्ररक्षक जोडले. सुंदर फेंडू फेकी, एक सिंगल मिळाली आणि एका सिंगलवरती समाधान मानावं लागेल. ओव्हरची समाप्ती होताना पाहायला मिळेल. तर 1 ने धावसंख्या पुढे सरकली जाईल. धावसंख्या 31च्या घरामध्ये. शेवटची ने अंतिम ओव्हर घेऊन जाताना पाहायला मिळेल. गोलंदाज सतीश मूर्ती गुंडे संघाच्या माध्यमातून आशिष ठाकरे गोलंदाजीकडे सज्ज होताना पाहिलं. तर स्ट्राईकवरती आपण पाहायला गेलं तर तुषार मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती एक सिंगल मिळवली आहे. त्यानंतर बघूया शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये
आशिष टाकरेला सुवर्ण संधी आलेली आहे. हॅट्रिक जर घेतली तर 2000 रुपयाचं प्राइस सन्माननीय प्रमोदजी पठारे सर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. आशिष टाकरे यांच्या माध्यमातून जर 3 विकेट प्रॉपर घेतल्या, ओह एक तर आले, एक आले, अजून 2 येणं महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे आशिषने तांडी गुल केले. फलंदाज मात्र तुषार मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. पष्टेपाडा बी संघाचा फलंदाज तुषार. घरात आपणास विनंती आहे, आपण इथं उपस्थित झालेला आहात, आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचं आहे. ही विनंती आहे, आयोजकांची विनंती आहे, आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हा. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण सुद्धा इथे उपस्थित झाला, तुमचंही गोड गोड कौतुक आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने जर पाहिलं तर पष्टेपाडा संघ मात्र एका पाठोपाठ बाद होताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला मात्र तुषार संस्थामध्ये बाद होताना पाहायला मिळालं. यश आशिष टाकरेसाठी मध्ये एक सुवर्ण संधी लाभलेली आहे. सन्माननीय प्रमोदजी पठारे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 3 विकेटसाठी मात्र 2000 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. 1 विकेट आले, अजून 2 विकेट येणं महत्वाचं आहे. तर स्ट्राईकवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राम. तर बघू राम आपल्या संघाच्या दृष्टीने कशा प्रकारे करतोय काम ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं. धन्यवाद साहेब, आपण इथे उपस्थित झाला, तुमचं गोड गोड कौतुक आहे. बाळाजी घरात साहेब इथे उपस्थित होताना पाहायला मिळतील, त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. पुन्हा एकदा जरा विकेटची चान्स होती. लेग बाय 4 रुपये, लेग बाय 4 रुपयामध्ये इथे 1 धाव येताना पाहायला मिळते. आणि या 1 धावीने धावसंख्या फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. 32 धावा, 2 गडी बाद 32 धावा. पुन्हा एकदा कंटिन्यू असणार गोलंदाज आशिष. बघूया आशिष ठाकरे जर पाहिलं तर चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा इथे एक कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि हॅट्रिक तर हुकलेले आशिषची. तर बघूया इथून पुढे गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. सतीश मूर्ती गुंडे संघाच्या माध्यमातून एक सिंगल मिळाली. एक सिंगलने धावसंख्या फलकावरती 33 धावा. शेवटची अंतिम ओव्हरमध्ये जिथे मोठे पटके खेळायचे होते तिथे मात्र सिंगल डबलने कन्वर्ट केलं जात आहे. ते पाहायचं आहे. आशिष पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाताना पाहिलं स्ट्राईकवरती पुन्हा एकदा राम पाहायला मिळतील. राम बघूया आपल्या संघासाठी. हो मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळालं. आमिरने मात्र त्याचं काम पूर्णपणे बजावलं गेलं आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी आपण आशिष ठाकरेच्या माध्यमातून पाहतोय. हा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आशिष ठाकरे इथे चांगली गोलंदाजी करताना. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा रमान. ओहो पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. शेवटच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर आशिष सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड केलंय गोलंदाज आशिषनं. आणि रमेशला सॉरी रामला मात्र पाठवलंय मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण. तर बघूया भूषण आपल्या संघाच्या दृष्टीने कशा प्रकारे शेवटच्या अंतिम ओव्हरमधले काही चेंडू शिल्लक आहे त्या मोठ्या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. मोठे पटके खेळणं गरजेचं आहे, कारण धावसंख्येला गती मिळाली नाही. धावसंख्या फक्त 33च्या घरामध्ये पोहोचले आतापर्यंत. शेवटची आणि अंतिम ओव्हर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आशिषच्या माध्यमातून ती टाकली जाते आणि त्यासाठी मात्र मोठे पटके खेळावे लागतील. पष्टेपाडा बी संघासाठी हा चेंडू सुद्धा जर सुंदररित्या हाताळला गेलाय. कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती सुद्धा धाव मिळणार नाही. चेंडू डॉट आला आहे आणि इथे पहिली इनिंग समाप्त झाली. जवळजवळ या ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन जवळजवळ फक्त 2 धावा खर्च केला. त्या गोलंदाजांना कौतुक व्हायला पाहिजे. गोलंदाज आशिष आणि इथं कमबॅक अतिशय सुंदर. तर जाऊया आपण आता मुख्य मंचाकडे. आपल्या मुख्य मंचावरती जर पाहिलं तर प्रमुख पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय बाळाजी घरत साहेब, त्यांचं मुख्य मंचावरती आगमन होताना आपल्याला त्यांचा आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. सन्माननीय
मी गणेश दादा लोखंडे यांना विनंती करेल की सन्माननीय बालाजी घरत साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रत्येक फुलगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती केला दादा. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण मोलाचं योगदान या चषकाला दिलेलं आहे. तुमच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं मोलाचं सहकार्य लाभत आहे. असंच आपलं सहकार्य राहू द्या आणि आपल्या विभागावरती असलेलं प्रेम कमी होऊ देऊ नका. क्रिकेटवरती अतिशय असलेला प्रेम सन्माननीय आमचे बालादादा घरत यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करतो. तर सन्माननीय मयूरजी आरज इथे उपस्थित आहेत, त्यांचाही आपण यथोचित मान सन्मान मुख्य मंचावरती करूया. तर बालादादाचा समावेश जोडलेले आमचे मयूरजी आरज सर यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. एक मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रत्येक फुलगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या या मुख्य मंचावरती करत आहोत. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण या मुख्य मंचावरती उपस्थित झाले. तुमचं गोड कौतुक आहे. या चषकाच्या वतीने आज दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसांमध्ये आपली इथे हाजरी लागली गेली. तुमचंही गोड कौतुक आहे. तर चला पष्टेपाडा बी टीम आपण लवकरात लवकर आपली फील्ड सजवून घ्यायची आहे. विलंब लावायचा नाही मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यासाठी लवकरात लवकर आपण वेळेचं बंधन ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंग मध्ये बनल्या 33 धावा पष्टेपाडा बी संघाच्या आणि इथून पुढे मात्र सतीश मूर्ती गुंडे टीमला 5 ओव्हरमध्ये बनवायच्या 34 धावा. समीकरण सोपं आहे, परंतु इतकं कठीण करण्याचं काम गोलंदाजाने इथून पुढे जर चांगली गोलंदाजी केली तर कदाचित पष्टेपाडा संघ मॅचमध्ये बनवू शकतो आहेत. परंतु इथून पुढे गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करायची आहे. तर बघूया पष्टेपाडा संघ कशा प्रकारे सामोरं जाईल या टीमच्या समोर गुंडे टीमच्या. चला लवकरात लवकर पष्टेपाडा टीम आपण लवकरात लवकर आपण फील्ड आपली सजवून घ्यायची आहे. विलंब लावायचा नाही. 5 ओव्हरमध्ये बनवायचे जवळजवळ 34 धावा. तर बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. सतीश मूर्ती गुंडे संघाच्या माध्यमातून ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहायला मिळतं. शमीर आणि हेमंत, शमीर शेख आणि हेमंतजी राऊत ही जोडी ओपनिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते सतीश मूर्ती गुंडे संघाच्या माध्यमातून. तर ओपनिंगचा गोलंदाज बघूया आपण पष्टेपाडा बी संघाच्या माध्यमातून कोण गोलंदाजी मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल ते पाहायचं आहे. कारण सध्याच्याकडे गोलंदाजीवरती पूर्णपणे जबाबदारी आलेली आहे. जबाबदारी मात्र इथून पुढे गोलंदाजाला सांभाळायची आहे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर धावसंख्येला गती देण्यासाठी ओपनिंगचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला शमीर तर एका बाजूला आपण पाहू शकाल हेमंत राऊत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. 34 धावांचं लक्ष घेऊन इथे उतरलेली टीमच सतीश मूर्ती गुंडे टीम बॅटिंग करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. तर गोलंदाज आपण पाहू शकाल यश पष्टेच्या माध्यमातून गोलंदाजीचा बार सांभाळला जाईल. सर्कलची ओव्हर, पॉवर प्लेची ओव्हर, एक अंतिम ओव्हर, महत्त्वाची ओव्हर. त्या ओव्हरमध्ये बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. गोलंदाज यश पष्टेच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय काशीनाथदादा पष्टे यांचे पुत्र सन्माननीय यश पष्टे यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. तर बघूया आपल्या संघाच्या दृष्टीने कशा प्रकारे कामगिरी त्याच्या माध्यमातून राहील. पहिला चेंडू टाकला जाईल फलंदाज हेमंत स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईकवरती शमीर. पहिला चेंडू टाकला जातोय यश पष्टेच्या माध्यमातून. चेंडू मात्र पाईनला ठोकला. तिथे क्षेत्रक्षक आहेत परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेरून चेंडू निघून जाईल. मिड विकेट झोनमध्ये चेंडू निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळाल्या 4 धावा.
तर या 4 धावा पहिल्या चेंडूवरती मोठं आक्रमण दाखवलं हेमंत राऊतच्या बॅटमधून आल्या 4 धावा यश फस्टेच्या गोलंदाजीवरती. पहिली सर्कलची ओव्हर हाणामारीची ओव्हर त्याच्यामध्ये मात्र पुरेपूर फायदा उचलला फलंदाज हेमंत. पुन्हा त्याच दिशेने चेंडू केला तिथे तुषार आहे, चेंडू अडवला, फेकी झाला, एक सिंगल मिळाली आणि एका सिंगलवरती समाधान मानावं लागेल. एक सिंगलने धावसंख्या धावफल करते, 1 ने पुढे सरकली जाईल, धावसंख्या 5 धावा. पहिल्या ओव्हर अजूनही प्रगतीपथावर असताना गोलंदाज यश फस्टेच्या माध्यमातून गोलंदाजी केली तिथे पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल मिळाली आहे. अजूनही उर्वरित 4 चेंडूचा पहिल्या ओव्हरमध्ये खेळ शिल्लक आहे. तर स्ट्राईकमध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. शमीर तर बघू शमीर शेख आपल्या संघाच्या दृष्टीनं आज प्रथमच ओपनिंगसाठी येताना पाहायला मिळाला. तर सन्माननीय आमचे मुख्य आयोजक आणि एक अतिशय उत्कृष्ट समालोचक सन्मान्य दत्ताजी फर्डे सरांचं आगमन होतं, त्यांचे आपण करूया गोड कौतुक या चषकाच्या वतीनं आणि स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पुन्हा एकदा त्यांना पाहणार आहोत. त्यांचंही गोड गोड कौतुक व्हायला पाहिजे, त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर चांगली कामगिरी, त्यांचंही गोड गोड कौतुक. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगलेली पाहायला मिळते. यश फस्ट चेंडू घेऊन जाईल, फुलटॉस चेंडू होता इथे हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक चेंडू जोडले गेले तिथं शतरक्षक पाहायला गेलं तर मिस स्पीड पाहायला मिळते. सोपा झेल कॅरी करायचा होता परंतु नक्कीच इथे चेक केलं जाईल. बिमरसाठी पंचाने इथे डिसिजन दिलेलं आहे पण तिसऱ्या पंचांकडे आणि ते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ते चेक केलं जाईल. येस द स्पेअर डिलिव्हरी. तर या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक सिंगल मिळाली आणि एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 6 धावा. यश पुन्हा त्या चेंडू घेऊन जाईल. हेमंतसाठी एक सुवर्ण संधी आहे. 3 षटकार जर ठोकले लगातार 3 षटकार ठोकले तर पुन्हा एकदा प्रमोदजी पठारे सरांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा प्राइज आहे. शमीरला सुद्धा ती संधी आहे, समीर सुद्धा मारू शकतो आणि समीरला सुद्धा ती संधी दिली जाणार आहे. प्रमोदजी पठारे सरांकडनं समीरला सुद्धा 1001 रुपयाचं प्राइज दिलं जाणार. यश फर्स्ट आहे, बघूया आपल्या संघाच्या नावावरती इथे चांगली कामगिरी करेल की नाही पाहायचं आहे. चेंडू डॉट आलाय, इथं पुढे पुन्हा एकदा संजय होईल. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे, पुन्हा एकदा पंचाने घोषित केलाय नो आणि तिथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. हेमंत राऊतच्या बॅटमधनं नो प्लस येतोय 4 चौकार. तर 4 धावा आल्या हेमंतच्या बॅटमधनं व प्लस नो पण आला, फ्री चान्स आली आहे पुन्हा एकदा फलंदाज हेमंतला. तर बघू इथून पुढे स्पष्ट खूपच खराब गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा स्टेट ग्राउंड चेंडू केला लॉंगॉनला क्षेत्रक्षक लॉंगॉपला क्षेत्रक्षक आहे, चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल मिळाली आणि एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही पहिली ओव्हर प्रगती पथावर आहे. गोलंदाज येसच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते तर इथून पुढे मात्र चांगली खेळी करण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं केला जाईल. शमीर स्ट्राईकवरती शमीर आहेत. पुन्हा एकदा स्टेट ग्राउंड चेंडू खेळला तिथं क्षेत्रक्षक आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का, धावत परत क्षेत्रक्षक इथे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बघता असं वाटत होतं की चेंडू सहज कव्हर करू शकेल क्षेत्रक्षक परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर आणि या 4 धावा मिळतील. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16 आणि अजूनही उरलेले चेंडू 24 आणि फक्त जर पाहायला गेलं तर 18 धाव्यांची गरज आहे.
18 धाव्यांची गरज. समीकरण सोपं पाहायला मिळतं सध्याच्याकडे. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्याचा एज फस्टीनं इथून पुढे मात्र गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळतोय तुषार. बघूया तुषार आपल्या संघाच्या दृष्टीनं इथे कमबॅक करील का. स्ट्राईकवरती हेमंत राऊत आहेत. एक अतिशय चांगल्या दर्जाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत. ते पाहायला गेलं तर पुन्हा एकदा पंचाने 9 घोषित केलाय. खराब गोलंदाजी पष्टेपडा संघाकडनं पाहायला मिळते. पहिला चेंडू 9 घोषित झालाय. पुन्हा एकदा फ्री हिट चान्स असणार आहे हेमंतकडे आणि ते 9च्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. समीकरण पाहायला गेलं तर अजूनही उर्वरित 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धाव्यांची गरज आहे. तुषार पुन्हा एकदा पुलटवा चेंडू पाईनला उडवला आहे क्षेत्ररक्षक. तिथे नाही चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का. पाहायचा 2-2 3-3 क्षेत्ररक्षक धावत आहेत. तिथे डीप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होत आहे परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू 2 टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर येताना पाहायला मिळेल आणि या चेंडूने पुन्हा एकदा धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल पुढे जोडले जातील 21 धावा. फटकेबाजी आपण हेमंतच्या माध्यमातून पाहतोय. सुंदर कामगिरी पण पूर्णपणे बॅकफुटला टाकलं जाते गोलंदाज पष्टीपाडा टीमच्या. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू केलाय. डीप कव्हरला चेंडू जातोय. तिथं डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नाही. चेंडू पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्या करत चाललाय. बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती सुद्धा मिळाल्या 4. बावीस चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा 9. ओहो अतिशय खराब गोलंदाजी फष्टेपाडा बी संघाकडनं. उंबाच्या पाडा संघाच्या ज्या ग्राउंडवरती जो खेळ पाहायला मिळाला तो खेळ मात्र आज फष्टेपाडा बी संघाकडनं पाहायला मिळत नाहीये. कारण वारंवार त्यांच्याकडनं घडलेली चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. पुन्हा फ्री हिटची चान्स हेमंतला मिळते. इथून पुढे एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. एक्स्ट्राची धावसंख्या धावफलकावरती 26. अजूनही उरलेले चेंडू शिल्लक आहेत 16 आणि जिंकण्यासाठी बनवायचे फक्त 8 धावा. हो इथे सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. फेकी झालाय. तो परत इकडे रनआउटची संधी होती तीही गमावलेली आहे. इथे पायच्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. या 1 धावीने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या सध्याच्या घडीला 27 धावा. एक एक्स्ट्राची धाव पाहायला मिळते. पुन्हा स्ट्राईक थोडासा बदल होताना पाहिजे. शमीर मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्ट्राईकवरती पाहायला मिळते. जिंकण्यासाठी फक्त जर पाहायला तर 7 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा फटका पाहायला गेला तर चांगला फटका गेला तरी स्पष्ट चेंडूवरती येतील. तिथं पुन्हा एकदा मिसफील्ड जेल टिपण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं झाला परंतु एकच सिंगल मिळेल आणि एका सिंगलवरती समाधान मानावं. शमीर या गोलंदाजाला शमीर शेख जर पाहायला तर अतिशय सुंदर खेळी करतो त्याच्या माध्यमातून सुद्धा. तर हेमंत राऊत इथे नक्कीच नॉट आउटमध्ये आपल्या सामन्याच्या दृष्टीने विजयाच्या दृष्टीने वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. सध्याच्याकडे फक्त आणि फक्त पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू इथे कव्हरच्या डोक्यावर केलं. चेंडू डीप एक्स्ट्राला क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु चेंडू निघून जाईल. बाउंड्रीच्या बाहेर पुन्हा येतोय 4 धावा. फक्त 2 धाव्यांची गरज आहे. उरलेल्या चेंडूमध्ये 2 धाव्यांची गरज. चला लवकरात व्हॉलंटियर्स आपण बॉल लवकरात लवकर आणून द्यायचा आहे विनंतीला असेल. सर्वांना विनंती आहे. ही मॅच संपल्यानंतर आपल्याला 15 ते 10 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड राऊंडचे सामने आपल्याला चालू होताना पाहायला मिळतील. चांगली मॅच रंगवण्याचा प्रयत्न पष्टेपाडा संघाने सुद्धा केला परंतु त्यांच्या गोलंदाजाने खूपच मार खाल्ला आणि इथून पुढे मात्र सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळत आहे. 2 धाव्यांची गरज आहे. पुन्हा पॉईंटवरती चेंडू ढकललाय. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. 2-2 क्षेत्ररक्षक धावतायत परंतु तिथे चेंडू अडवण्यात अपयशी ठरतील पुन्हा पष्टेपाडा टीम आणि इथे विजयी फटका येतोय आणि चौकार मिळाला आणि चौकाराने मात्र धावसंख्येला आकार मिळाला. पूर्णपणे सामन्याचा विजयी घोषित झालाय आणि इथून कॉंग्रॅच्युलेशन टीम
सतीश मूर्ती गुंडे टीम आणि हार्ड लक टीम ठरली गेली सध्याच्याकडे आपण पाहू शकाल. पष्टेपाडा बी संघ तुमचंही गोड गोड कौतुक आहे. सहर्षी स्वागत आहे तुमचं. मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुमचंही गोड गोड कौतुक आहे. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सतीश मूर्ती गुंडे टीमला. आणि इथून पुढे 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक असणार आहे.